C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामधील काळे आखाडा परिसर, शाहूनगर परिसर, राहुरी कॉलेज परिसर, पिंजरा हॉटेल परिसर आदी ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे तलावाचं स्वरूप निर्माण झालं होतं। यावेळी तात्काळ भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून राहुरी नगर परिषदेमधील मुख्याधिकारी तसेच तहसीलदार आणि प्रशासनाला सूचना देऊन पावसाचं पाणी बाहेर काढण्यासाठी तत्परतेनं उपाययोजना सुरू करण्यात आली। यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष विक्रम भुजाडी, सुजय काळे, राजेंद्र उंडे तसेच नयन शिंगी, उमेश शेळके, किशोर येवले, सतीश फुलसौंदर, राम शिंदे, दत्तू गायकवाड, बाळासाहेब इरोळे, अक्षय तनपुरे आदी भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। काल राहुरी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे काल राहुरी शहराला तलावाचे स्वरूप तयार झाले। त्या अनुषंगाने आम्ही ही सर्व माहिती माननीय आमदार शिवाजीराव कडे यांना सांगितली। साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी त्वरित सूचना देत तहसीलदार साहेब असतील व मुख्याधिकारी साहेब असतील यांना त्वरित संपूर्ण यंत्रणा कामाला लावून या राहुरी शहरातील नाले व वडे नाले संपूर्ण हे त्वरित साफसफाई करून घेऊन ते पाण्याची विल्हेवाट लावण्याची लगेच सूचना दिल्या आणि या प्रशासनाने पण त्वरित त्यांची यंत्रणा सक्रिय करून या सर्व गोष्टी केल्या। त्यांचे प्रथमतः आभार मानतो व भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना आम्ही हे पण सांगितले की त्वरित सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरपाईसाठी सरसकट पंचनामे करण्यात यावे ही त्यांना आम्ही मागणी केली। मौजे राहुरी बुद्रुक येथे 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे ओढ्यांना पाणी आलेलं आहे। ओढ्यांना पाणी आल्यानंतर इथे एक कुटुंबाचं अडकलेलं आहे। त्यांचं काढण्याचं नगरपालिकेला आता आपण बोललेलं आहे। नगरपालिका येऊ राहिली, रेस्क्यू टीम आल्यानंतर आपण त्यांना बाहेर काढणार आहोत। तसेच पिकांचे पण पंचनामे, सर्व पिकांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे होणार आहेत आणि घरामध्ये जे पाणी घुसलं आहे त्याचा पण पंचनामा करू। कांद्याचा ज्याचं नुकसान झालं आहे कांद्याचं पिकाचं त्याचं पण पंचनामे आपण करू। सगळ्यांनी सहकार्य करावे, वेळ लागेल पण आम्ही सर्व पंचनामे करू। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।